अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वर रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तू का म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवळे निरंतर हेची ध्यान ठोब्बार कुमार जय जय ठोब्बार कुमार
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। रामकृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि हरि रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
आपली आवडे तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, म्हणून विठ्ठल माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल, तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बरवा, तो हा विठ्ठल बरवा, हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम, जय जय राम हरे। पाठीमागे होऊ नका, पाठीमागे होऊ नका, जरा पुढे जरा. हरी काडी मोळीचा पिंजरा केला, काडी मोळीचा पिंजरा केला, आत राघू बैसविला, आत राघू बैसविला,
वाडी मोळीचा पिंजरा केला वाडी मोळीचा पिंजरा केला आत राघू बैसविला आत राघू बैसविला राघू मोठा ज्ञानी ध्यानी राघू मोठा ज्ञानी ध्यानी बोल बोलवित मंजुळवाणी बोल बोलवित मंजुळवाणी यमाजीचे दूत आले यमाजीचे दूत आले राघू घेऊन या गेले राघू घेऊन या गेले राघू घेऊन या गेले राघू घेऊन या गेले राघू मोठा ज्ञानी ध्यानी राघू मोठा ज्ञानी राघू मोठा ज्ञानी ध्यानी राघू मोठा बोल बोलवित मंजुळवाणी बोल बोलवित मंजुळवाणी बोल बोलत मंजुळवाणी बोल बोलत मंजुळवाणी बोल बोलत मंजुळवाणी तुका म्हणे राघू गेला तुका म्हणे राघू तुका म्हणे राघू गेला पिंजरा मातीत दडपिला 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 राघू मोठा ज्ञानी ध्यानी राघू मोठा ज्ञानी राघू मोठा ज्ञानी ध्यानी राघू मोठा ज्ञानी बोल बोलवित मंजुळवाणी बोल बोलवित मंजुळवाणी बोल बोल मंजुळवाणी बोल बोलित मंजुळवाणी बोल बोलित मंजुळवाणी बोल बोलित मंजुळवाणी विठोबा रखुमाई गाडी मोडीचा पिंजरा गेला 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 आत राघू बैसविला आत राघू बैसविला राघू मोठा ज्ञानी ध्यानी राघू मोठा ज्ञानी ध्यानी आत राघू बैसविला आत राघू बैसविला राघू मोठा ज्ञानी ध्यानी
बैसवीला हात लागू बैसवीला लागू मोठा ज्ञानी ध्यानी लागू मोठा ज्ञानी ध्यानी लागू मोठा बोल बोलवी दो मंजुळवाणी मंजुळवाणी बोल बोली दो मंजुळवाणी बोल बोली दो बोल बोलवी दो मंजुळवाणी बोल बोलवी दो मंजुळवाणी लागू मोठा विठाला गुरुमाऊली नाना बाबा गुरुवर्य सावळाराम बाबा महाराज की साधू संत की जय धाला 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 हरी जरा इकडं व्हा म्हणजे मला
चला हवा येऊ द्या जरा. आपण टीव्हीवर बघतो ना तशी हवा येऊ द्या जरा. चला हवा येऊ द्या का. हा कसं हां बस ओके. हां मस्त मस्त. हरी या प्रभाकर काय नाही जशी स्थिती आहे तशा परी राहील. चालेल काय प्रश्न. अकॉर्डिंग टू सिच्युएशन गो ऑन मॅनेजिंग नाही का. जशी स्थिती असेल तसं. हरी हे माझे डोळे शाबास. म्हणजे आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 13 आणि हे 13.5. जय हरी जय हरी जय. उभे राहिले ते चालेल. हम किसी से कम नाही का. हरी काडी मोळीचा पिंजरा केला आत राघू बैसविला. राघू मोठा ज्ञानी ध्यानी बोल बोलवितो मंजुळवाणी. यमाजीचे दूत आले राघू घेऊन या गेले. राघू मोठा ज्ञानी ध्यानी बोल बोलवितो मंजुळवाणी. तुका म्हणे राघू गेला पिंजरा मातीत दडपिला. राघू मोठा ज्ञानी ध्यानी बोल बोलवितो मंजुळवाणी. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. तुम्ही जरा इकडे वा. अच्छा घ्या इकडे माईक पाहिजे तरी. अच्छा जरा हवा येऊ द्या. हरी पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमशादिलक्षणम. एकम नित्यममत्रम सर्वदे साक्षीभूतम. भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि. ओम नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो ज्ञानेश्वराय. करुणा
ईश्वरा करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी संत सज्जनमय बापू. आपलं कैलासोशी राकेश मुकुंद म्हात्रे. हां काठी माझ्या तोंडात म्हात्रेच बसले नाही इथे पण काठीच लिहिलंय. राकेश मुकुंद काठी आपल्यातून निघून गेली. आजचा उत्तर कार्याचा दिवस त्यानिमित्तानं आजची ही कीर्तनाची सेवा. रोज तशी 10 प्रवचनं झालेली. बाबुल महाराजांचा पण झाला, जितेंद्र महाराज त्यांचा झाला, गुरुवर्य नारायण महाराज भोईर, डॉक्टर कुणाल महाराज म्हात्रे, शिवाजी महाराज पाटील, महंत बाळकृष्ण महाराज, गुरुवर्य तुकाराम महाराज पाटील, गुरुवर्य सत्यवान महाराज पाटील, गुरुवर्य बिभीषण महाराज ठाकूर आणि हरिभक्तपरायण उत्तम महाराज भोईर यांची सगळ्यांची प्रवचनं झालेली आहेत यावेळी. आणि आजची ही कीर्तनाची सेवा मज पामर आहे काय थोरपण. आमचे परमस्नेही रमेशजी काठे साहेब आणि आमचे कुठे प्रदीप सर जैर यांनी फोन केला आणि ठीक आहे तरी बिझी शेड्यूल होतं पण बरं चालेल तुमचा शब्द म्हणजे प्रमाण. आणि त्यानिमित्तानं हा योग आलेला आहे. आणि आज विशेष म्हणजे क्राईम बॉर्डरचे सर्वा वखरे साहेब या ठिकाणी आहेत बरं का. तेव्हा आणि आपल्या सगळ्यांच्या आमचे सदादादा पण आहेत कुठे तिकडे बसले वाटतं असं. आणि सर्व आपलं ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सर्व गायनाचार्य असतील, मृदुंगमणी असतील, सर्व माझा माऊली वर्ग असेल, शत्रुवर्ग आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत महंत श्रीमंत जगद्गुरू जगद्वंद्य तुकोबबार आहे यांचा 4 चरणाचा आणि आजच्या प्रसंगावर अवलंबून असा अभंग. विठ्ठल विठ्ठल. शोकाकुळ मंडळी, वडील मुकुंद पदू काठे, आई उषा मुकुंद काठे, भाऊ रोहित मुकुंद काठे, बहीण सलोनी सौरभ मुकादम, काका एकनाथ पदू काठे, मधुकर पदू काठे, मोहन पदू काठे आणि चंद्रकांत पदू काठे, सूर्यकांत पदू काठे. म्हणजे मोठा परिवार आहे बघा, सगळे काका आहेत. आणि आत्या सुनंदा देवीदास जोशी आणि सर्व आप्तेष्ट मंडळी, सर्व ग्रामस्थ मंडळी, शोकाकुळ मंडळी हार्दिक वंदन करून आणि सेवेला सुरुवात करूया. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरू तुकोबबार यांचा आहे. आणि प्रसंग असा आहे, ह्या सृष्टीचा नियम असा आहे, उपजेते नाशे नाशले पुनरुत्प्रसे हे घटिका यंत्र असे परिभ्रमेगा. म्हणजे ज्याची उत्पत्ती झाली त्याचा लय होणार. बाबा सांगायचे नेहमी, ज्याचं 12वं झालंय त्याचा 13वा होणार. हा आबादी सृष्टीचा नियम आहे. सगळ्यांचे टॉप लेवलचे रावणाने 33 कोटी देव बंदिवासात टाकले, बंदिवासात टाकले. आणि मग नारद महर्षी त्यांच्याकडे गेले. नारद महर्षींना षोडोपचारे पूजन केलं आणि मग सांगितलं, ऋषीवर तुमचं हार्दिक स्वागत आहे, पण आता सांगा तुम्ही, हे सगळे देव जे माझ्यावर काळाचा घात करणार त्यांना सगळ्यांना बंदिवासात टाकलेले. आता यांच्यापैकी कोणतरी माझ्यावर आघात करू शकेल का? आता मला मरण कोणापासून आहे? नारद हसल्याने सांगितलं, या महाराजा या. नारद महर्षी हसल्याने सांगितले, म्हणे रावणा, तिळमात्र जरी होय अभिमान मेरू तो समान वाटे जीवा. अहंकार काही कामाचा नाही. या सृष्टीचा जो नियम आहे तो नियम अबाधित राहणार. ज्याची उत्पत्ती त्याचा लय ठरलेला आहे. फक्त एवढंच,
का कुठला दिवस ते आपल्याला माहिती नाही. मी तर सांगतो आपल्याला माहिती असतं तर फार बरं झालं असतं. नेहमी सांगत असतो म्हणजे आपली एक्सपायरी डेट आपल्याला माहीत असते ना सगळेजण जागे झाले असते. त्या परीक्षिताला समजलं राजा तू 7 दिवसामध्ये जाणार. सगळं सोडून दिलं आणि केवळ भगवंताचं चिंतन करायला लागला. रात्रंदिवस नारायणाचं चिंतन करायला लागलं. कसं नारायण ना माता नारायण पिता नारायण गुरु नारायण 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 असा अखंड नारायणाचं चिंतन करायला लागला. कोण? या कलियुगाचा पहिला राजा परीक्षित. का? त्याला कळलं राजा तू 7 दिवसामध्ये जाणार. आपण किती दिवसामध्ये जाणार आहोत? 7 दिवसामध्ये जाणार. मग तुम्ही सांगाल आजपासून नाही, आठवड्याचे 7 वार त्या 7 वारालाच जाणार. असो, तेव्हा त्याचा परिणाम असा झाला. अखंड चिंतनाला सुरुवात केली. काय करू आणि कसं करू, काय मी उद्धार पावेने काय कृपा करेल नारायण. आणि त्याचा परिणाम असा झाला त्या ठिकाणी शुक महर्षी आले आणि त्या राजाला अभयदान दिला. जे मृत्यूचं भय वाटत होतं त्याला भागवत ऐकवलं आणि भागवताच्या माध्यमातून मृत्यू टाळला नाही, पण जो मृत्यूचं भय होता त्या भयाचा निरसन केलं. आणि मग ते सांगतात की आता मरण माझे मरोणी गेले, मज केले अमर. सच्चिदानंद घन वस्तू तुम्हीच आहात. तुम्हाला मरण नाही करत. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका असं तुमचं स्वरूप आहे. पण आम्ही या देहाला लावतो आणि त्याच्यामुळे घोटाळा होतो. विठ्ठल विठ्ठल. त्या रावणाला सांगितलं मरण ठरलेलं आहे. कोणाकडनं? म्हणे कौशल देशीचा राजा, त्याची कन्या कौशल्या आणि अजापुत्र दशरथ राजा, त्यांचा विवाह होणार आणि मग त्यांच्या उदरी येणारा प्रभू राम, त्यांच्या हस्ते तुझं मरण आहे. रावणाला थोडीशी थट्टा वाटली. म्हणजे कसं शक्य आहे? अद्याप ती कौशल्या कुवारी, राजा दशरथ कुवार आहे आणि त्यांचं लग्न होईल कधी आणि त्यांना मूल होईल कधी आणि मग तो मला मारेल कधी. इट विल टेक टाईम. तेव्हा कसं शक्य आहे? थट्टा वाटली. साधू संत सांगतात थट्टा नव्हे ही थट्टा, बल्या बल्यासी लाविल बट्टा. बरी नवी ही थट्टा, बल्या बल्यासी लाविल बट्टा. हो, त्याने थट्टा केली आणि डायरेक्ट त्यांचे ब्रह्मदेव, पुलस्त्याचे वडील
ब्रह्मदेवाकडे गेली, म्हणजे मला मरण आहे का? ब्रह्मदेवाने सांगितलं, हो रावणा तुला मरण आहे. कोणाकडं? म्हणे कौशल्य पुत्र, कौशल्य आणि दशरथ यांचा पुत्र आहे प्रभू राम, त्यांच्या हस्ते मरण आहे. तर बाकीचा विषय सांगायला वेळ नाही. मग शेवटी दशरथ आणि कौशल्य यांचं लग्न ठरलं. पण लग्न ठरल्याबरोबर त्यांनी काय केलं माहिती का? कौशल देशावर बंबार्डिंग केली, सगळं कौशल देश नष्ट केला. आणि जी कौशल्य होती तिला एक लाकडी बॉक्समध्ये पॅक केली आणि स्त्रीहत्येचं पातक होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये भरपूर काजू बदाम बिस्किट पुढे खायचे पदार्थ ठेवले, पाण्याच्या बाटल्या ठेवल्या आणि मग ती समुद्रात फेकून दिली. ती वाहत 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 चालली. एक माशाला वाटलं हे काहीतरी माझं खाऊ आहे. त्याने ते ढकलत ढकलत घेतला. तेवढ्यात दुसरा मासा आला. त्याला वाटला आपल्या भाषेमध्ये आहे बघा, झोंबी झाली 2 माशांची, असं काहीतरी गीत आहे आपलं. दुसऱ्या माशा हां 7 समुद्रामध्ये, असं मला तेवढं ठळक ठळक माहीत असो. आणि त्यावेळेला दुसरा मासा आला. अरे म्हणे हा एकटाच घेऊन चालले हे सगळं, मला पण पाहिजे. मग त्याने काय केलं, त्याच्याशी 2 हात करायला सुरुवात केली. पण त्याने एक सद्बुद्धी ठरली, अरे आपण दोघेच आहोत आणि बॉक्स तर मोठा दिसतो, आपण एक काम करू ना, आपण आपसात युद्ध करण्यापेक्षा आता हा बॉक्स कुठेतरी चांगल्या ठिकाणी बेटावर ठेवू आणि मग आपण युद्ध करू. जो जिंकेल त्याचा तो बॉक्स आणि त्याच्यामध्ये जे असेल ठरलं. बेटावर नेला. इकडं दशरथाचा जो विवाह होणार होता ते दशरथाचं सैन्य जलमार्गाने आले. कारण रोड या पृथ्वीवरून जमिनीवरून यायला वेळ लागणार होता. 3ऱ्या दिवशी लग्न ठरलेलं होतं. मग ते जलमार्गाने आले आणि मग ह्याला कळलं रावणाला. त्यांनी त्याच्यावर बंबार्डिंग केली. सगळं हे वराडी मंडळी बुडाली. पण राजा दशरथ त्याला एक फळी मिळाली. त्या फळीवर चढला आणि तो वाहत 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 कुठे गेला? ज्या ठिकाणी ते बॉक्स होता त्याच ठिकाणी गेला. आणि त्याने बघितलं तर बॉक्स आहे आणि बॉक्स हात लावल्याबरोबर ते उघडलं. विधिलिखित आहे ते, विधिलिखित कधीही चुकत नाही. उघडल्यानंतर बघतो तर सुंदर सुकन्या आहे. मग याने स्वतःचा परिचय दिला, मी दशरथ पुत्र, आपला अजापुत्र दशरथ आहे. माझं आजपासून 3ऱ्या दिवशी लग्न होतं कौशल देशाची कौशल्या. आणि मग हे ऐकल्याबरोबर कौशल्याला आनंद झाला आणि मग तिने सांगितलं तीच मी कौशल्या, पण कोणीतरी आमच्यावर हल्ला केला आणि मला बॉक्समध्ये टाकून समुद्रात ढकलून दिलं. कोणतरी दोघे जलचर येत होते त्यांनी ढकलीत त्यात आणला. आणि मग असा संवाद झाला आणि 3रा दिवस आल्यानंतर त्यांनी दोघांनी विचार केला, आपण एकमेकाशी संवाद करतो हीच आपली मंगलाष्टकं, जे हे होडी आहे बॉक्स आहे तेच आपलं स्टेज आणि वरती जे आकाश आहे ते आपलं मंडप, असं आपण समजून एकमेकाला देवाला नमस्कार करून आणि एकमेकाला विधीपूर्वक हार घालूया. त्यांचा विवाह झाला आणि आनंदात राहू लागली. इकडं रावण ब्रह्मदेवाला विचारला गेला, काय ब्रह्मदेवा काय झालं तुमच्या लग्नाचं? म्हणे ते लग्न तर पार पडलं. कधी? 3ऱ्या दिवशी. याचं डोक्यातच मुंग्या गेल्या. आता मी दोघांना पण मारलंय आणि त्यांचा विवाह कसा शक्य आहे? म्हणे तुला संशय असेल, डाऊट असेल, जा तुझ्या लंकेपासून अमुक बेटावर बघ, तिथे एक मस्तपैकी पेटी आहे आणि त्या पेटीमध्ये बघशील तर दोघं आनंदात आहेत. पाठवले दूत, ती पेटी बघितलं, दोघं आनंदात होते. मला सांगायचं तात्पर्य काय? आणि त्यांच्या उत्तरी प्रभू रामचंद्राचा जन्म झाले आणि त्या रावणाला मारल्याशिवाय ठेवणं, मृत्यू हा अटळ आहे. आला लक्षात? तसं राकेश आपल्यातून निघून गेला. जेव्हा मुलाचं दुःख अतोनात प्रयत्न केले,
घरच्या मंडळीने मला सांगितलं रमेशने 30 वर्ष त्या काळाशी झुंज दिली आणि प्रत्येक महिन्याला काय ब्लड भरायला लागा 3 बॉटल असे 26 वर्ष त्यांनी लढा दिला. पण शेवटी काळाची मात झाली. ज्याला हातापायावर आपल्या ओंजळीत पोटाला धरून ज्याच्यावर प्रेम केला आणि तसंच प्रसंग तुकोबरायांच्या भाग्यामध्ये आला. ज्या वेळेला तुकोबरायांचे ज्येष्ठ चिरंजीव विठोबा आणि त्या विठोबावर काही रोग जडला आणि मला वाटतं 10-12 वर्षाचा होता तो विठोबा. त्यावेळेला काळाने घात केला आणि विठोबाला घेऊन गेले. त्याच पद्धतीने त्याच्याच वर्णन करून तुकोबरा सांगतात की हा जोपर्यंत तो जीव म्हणजे चैतन्य या देहामध्ये आहे तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. पण एकदा का साधू संतांचं वर्णन आहे, निघून गेला वारा खाली राहिला पसारा. सगळं जे आहे व्हॅल्यू या देहाला त्या चैतन्यामुळे त्या प्राणामुळे आहे. पण एकदा का निघून गेला, महाराजांनी उत्तम प्रमाणे कसामध्ये टाकून गेला राम. रामाविना चैन पडेना सुचत नाही काम, कसामध्ये टाकून गेला राम. आणि त्याच पद्धतीचं वर्णन तुकोबराय सांगतात की काडी मोळीचा पिंजरा केला आणि त्याच्यामध्ये राघोबाई सोयला अभंगाच्या पहिल्याच्या काडी मोळीचा पिंजरा केला, 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 काडी मोळीचा
जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, काडी मोळीचा पिंजरा केला आत राघू बैसवेला. आपण पोपट पाळतो पण त्याच्यासाठी एक पिंजरा बनतो, तो कसला लोखंडाचा असतो. पण ते सांगतात काडी मोळीचा पिंजरा. त्यांना त्या राघूविषयी बोलायचं नाही. हा पंचतत्वाचा देह आहे. अलग लक्षात. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वापासून बनलेला हा स्थूल देह म्हणजे पिंजरा आहे. अलग लक्षात. आणि या पिंजऱ्यामध्ये ज्याच्या योगानं आपण हसतोय, बोलतोय, खातोय, पितोय, झगडतोय, सगळं काही करतोय, तो राघू आहे. एका ठिकाणी महाराज सांगतात, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. आणि तो काडी मोळीचा पिंजरा आणि त्याच्यामध्ये राघू बसवला. पण तो राघू साधा सुद्धा नाही, तर सगळ्यात ज्ञानी आणि ध्यानी आहे असा अभंगाच्या दुसऱ्या चरणात. राघू मोठा ज्ञानी ध्यानी, 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 राघू मोठा ज्ञानी ध्यानी. बोल बोलवितो मंजुळवाणी, बोल बोलवितो मंजुळवाणी, राघू मोठा ज्ञानी ध्यानी, राघू मोठा ज्ञानी ध्यानी. बोल बोलतो मंजुळवाणी, बोल बोलतो मंजुळवाणी, राघू मोठा ज्ञानी ध्यानी, राघू मोठा ज्ञानी ध्यानी. राघू मोठा ज्ञानी ध्यानी, बोल बोलवितो मंजुळवाणी. कारण तो राघू कसा आहे, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. स्वामी विवेकानंद सांगतात, फायर कॅनॉट बर्न इट, विपन्स कॅनॉट कट इट. असा तो राघू आहे. आणि तो एवढी मंजुळवाणी, साळुंखी मंजुळ बोलतसे वाणी परी बोलविता धने. जोपर्यंत आम्ही त्या बोलविता धने त्याला ओळखत नाही तोपर्यंत इथून तिथून चुका. मग बरं का, या मनुष्य जन्माला आपण आलो ना, अतिशय दुर्लभतेने मनुष्य जन्म मिळालेला आहे. 83,99,999 युनी भटकून आणि शेवटची वेळ हा मनुष्य जन्म मिळतो. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, 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 शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. कल्यावर फेरा पाडे, कल्यावर फेरा पाडे, तू कलियावर फेरा पाडे, तू कलियावर फेरा यात जन्मी ओळखी करा आत्माराम.
मटचे पाळी एक मनुष्य जन्म चुकलियावर म फेरा पडे. किती किती मोठा फेरा या 83,99,999 योनी. एवढंच नाही, एक एक योगिनी कोटी कोटी फेरा. म्हणजे पुन्हा मनुष्य जन्म मिळेल याबद्दल साशंका होत. मिळेल, बट इट विल टेक टाईम. नुसतं टाईम नाही, मोठं. म्हणजे एवढा फेरा फिरल्यानंतर बरं लगेच आपण विचार केला म्हणजे मनुष्य जन्म मिळेल का? पाप पुण्य समता घडे. पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी. 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 तर देहाय वनी आणि केली. तर देहाय वनी आणि केली. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. तर देहाय वनी आणि केली. तर देहाय वनी आणि केली. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. कोणाला वाटेल पाप पुण्य करून जन्माला येतो. मग आपण असं करू, आपल्या आयुष्यामधला जो दिवस उजाडेल सकाळपासून दुपारी 1-2 वाजेपर्यंत पुण्य करू आणि नंतर पाप करू. म्हणजे इक्वॅलिटी, पाप पुण्य समता घडे. तरीच हा नरदेव जोडे एरव्या जन्म नगडे व्यासवचन भगवती. मग तसं करू. पण तुम्हाला सांगू, तुम्ही पुण्य समजून केलं ते पुण्यच होईल, नो गॅरंटी. समजा एखादा माणूस आला, त्याला तुम्ही चला भिकारी आहे म्हणून दिले 500 रुपये. तुम्हाला काय वाटेल मी पुण्य केलं. पण तो जाऊन तिकडं दारू प्याला आणि धिंगाणा घातला, पुण्य होईल का पाप होईल? हा. आणि सहज एखादा रोगी आहे, त्याला तुम्ही जर तेच 500 रुपये दिले आणि ते कुठेही न उडवता त्याने आपला रोग बरा केला पण दुसऱ्याचा पण रोग बरा केला डॉक्टरकडे जाऊन, ते पुण्य झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा पाप पुण्य ते आपल्या हातात नाही. पुण्य करता होय पाप आणि पाप करता होय पुण्य असा सृष्टीचा नियम आहे. आपण त्याचं इमेजिन करू शकत नाही. आणि म्हणून थिंक टॉईस बिफोर डुईंग वन्स. 2 वेळा विचार करायचा आणि मग ती गोष्ट करायची. आपल्या अंतर्मनाने कौल दिली तर ती गोष्ट हमखास करायची, बरं का. पण कारण का अंतर्मनाने कौल दिला आणि तुम्ही खोटं बोलले तरी तुम्हाला पाप नाही. बजरंग बलींना विचारलं तुझं मरण कशात आहे? बजरंग बलीने विचार केला, म्हणे याने पहिल्या माझ्या मोठ्या भावाला जटायूला विचारलं तुझं मरण कशात आहे? त्यांनी खरं सांगितलं माझं पंखात. याने पंख तोडले आणि त्याला मारून टाकलं. आता याला अकॉर्डिंग म्हणजे त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिलं, म्हणे माझं मरण शेपटीमध्ये. अख्ख्या लंकेची वस्त्र आणली, गुंडाळली आणि पेटवून दिली. परिणाम काय झाला त्याने? जाळीली लंका धन्य धन्य म्हणजे तुका, अख्ख्या लंकेला आग लावली. पण तुकोबाऱ्या सांगतात धन्य धन्य म्हणे तुका. म्हणजे वाईट कर्म केलं तरी पुण्य कर्म केले त्यांनी, आलं लक्षात. आणि वेळ पडेल तर खोटं बोलला पण त्याला ते पाप नाही. एक कसाई होता आणि कबीरजी तिथे बसलेले होते, गायीच्या मागे लागलेला होता. ती गाय चुकवी करत करत गल्ली गल्लीतून फिरत गेली. तेव्हा त्या कसायाने कबीरजीला विचारलं, अरे साधू यहाँ से गवा गया. आता त्याने बघितले होते पण जर दिशा सांगतोय तर तिला मारल्याशिवाय ठेवणार नाही. कबीरजीने सांगितलं, अरे क्या तू पक पक कर है, गवा गया गवा. गवा के बारे में जो देखता है वो बोलता नहीं और बोलता है वो देखता नहीं.
असं सांगितलं. हा साधू नाही कुठेतरी घनचक्कर आहे म्हणून तो दुसऱ्या दिवसाला निघून गेला. म्हणजे वेळ प्रसंग पडली तर धर्म जोडत असेल एखादा शब्द नरवा कुंजरवा नाही का, अश्वत्थामा मेला धर्मराजा बोलले तसं धर्म जोडायचा असेल पण अधर्मासाठी बिलकुल नाही बरं का. सत्य बोले मुखे दुखे अनेकांचे दुःखी हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. आणि म्हणून ते सांगतात राघू मोठा ज्ञानी ध्यानी बोल बोलवितो मंजुळवाणी. आपण सावध झालो पाहिजे कारण मागोता हाची जन्म पावसी भोगिले सुखदुःख जाणसी हे तो नगडे रसायशी. पुन्हा हा जन्म नो गॅरंटी. कारण जन्म घेणे लागे. जड भरत राजा होता पण हरणाच्या गर्भाला गेला घाला तो घातला वासनीनी. संत रोहिदास मूळचे ब्राह्मण होते पण एका शिष्याने कोल्हापुरी जोडा दिला आणि हे खाटेमध्ये पडलेले होते. यांच्या मनामध्ये एकदाच मी कधी बरा होतो तो जोडा घालून मॉर्निंग वॉक करायला जातो असं विचार करता करता आणि यद्गत्वान निवर्तन ते पुंडलिकवर्ध झाला. वासना कुठं होते त्या जोड्यामध्ये त्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागला संत रोहिदासाला. तर त्यासाठी आपल्याला आपला शेवट गोड करायचा असेल तुकोबाऱ्या सांगतात यासाठी केला यासाठी केला होता शेवटचा दिस गोड भावा यासाठी केला होता दास यासाठी केला होता दास शेवटचा दिस गोड झाला आला शेवटचा दिस गोड झाला आता नित्य पावलो विसावा आता नित्य पावलो विसावा शेवटचा दिस गोड व्हावा आता नेते पावलो विसावा. हो प्रत्येकाला असं वाटतंय की माझा शेवट गोड व्हा. प्रत्येकाला वाटतंय बरं का. पण प्रत्येकाचा गोड होतोच असं नाही. गोड होणं म्हणजे काय शेवट 13वाला 13 प्रकारच्या मिठाई आणणं म्हणजे गोड होतो शेवट. अरे आयुष्यभर तुम्ही काय कर्म केले करनी करे फिर क्यों डरे करनी करके पेशाल बीज लगाए बबुल के तो आम कहाँ से खाए. अगर हमको आम खाना है आम के बीज बोलना पड़े. आपले कर्म जे आहेत ते चांगले असले पाहिजेत आणि चांगले कर्म केले तर चांगल्या झाडाला चांगली फळं येतील. शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी यात तिळमात्र शंका नाही. आणि साधू संतांनी तसं केलं आणि आपल्याला सावध केलं. तुम्ही किती जगलात ते महत्त्वाचं नाही बरं का. आता बाळू 30 वर्ष जगले काही कमी नाही. मी तर सांगतो बघा पूर्वी आयुष्य भरपूर होतं. विश्वामित्राने 60,000 वर्ष तपश्चर्या केली आयुष्य 1,00,000 वर्ष होतं. उद्दालकाने 86,000 वर्ष तपश्चर्या केली आयुष्य किती असेल. रावणाला आयुष्य 14 चौकड्या म्हणजे कृत तृत द्वापार कली 1 चौकडी अशा 14 चौकडी आयुष्य रावणाला होतं. राजा दशरथाला 99,000 वर्ष आयुष्य होतं. आणखी कोण हिरण्यकश्यपू 1 अब्ज 60 कोटी
9,710 वर्ष आणि 3 महिने एवढं आयुष्य होतं. बगदालबे ऋषी तो ध्यानाला बसला. अख्ख्या एरियामध्ये दाढी जटा मिशा वाढल्या. त्याच्यामध्ये पशुपक्ष्यांनी घरटी करून राहिली. आणि ब्रह्मदेव त्या बगदालबे ऋषींना विचारलं काय पाहिजे मग. म्हणे तुम्ही ब्रह्मदेव हो. म्हणजे तुम्ही 1 नाही 2 नाही 3 नाही तुमच्यासारखे 20 ब्रह्मदेव आले आणि गेले. तर ब्रह्मदेवाचं आयुष्य किती. कृत तुत द्वापार कली या 4 युग म्हणजे 1 दिवस ब्रह्मदेवाचा. असे 20 ब्रह्मदेव येऊन गेले. मी इथंच बसलोय. म्हणजे आयुष्य किती. मला सांगायचं काय तुम्ही किती दिवस जगले ते महत्त्वाचं नाही. बारकाने जर विचार केला मौली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज या मृत्यूलोकामध्ये किती दिवस राहिले. फक्त 22 वर्ष राहिले बरं का. पण विश्वाची माऊली झाली. अद्यत्र जननी देव ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवली. विश्वाची माऊली होण्याचा मार्ग म्हणजे श्रेय माऊलींना मिळालं. मुक्ताबाई 17 वर्ष राहिले फक्त. पण आद्यत्रय जननी देवांची आद्यत्रय जननी होण्याचा मान मिळाला. निवृत्तीनाथ फक्त 25 वर्ष राहिले. सोपान काका फक्त 19 वर्ष राहिले. आणखी सांगायचं तर धर्मवीर संभाजीराजे फक्त 32 वर्ष या मृत्यूलोकात राहिले. छत्रपती शिवाजी महाराज फक्त 50 वर्ष राहिले. जगद्गुरू फक्त 42 वर्ष तुकोबा राहिले. आणि 7 समुद्रा पलीकडं ज्यांनी आपलं गीतेचं तत्व पोचवलं ते स्वामी विवेकानंद फक्त 39 वर्ष या लोकामध्ये राहिले. पण त्यांचे कर्म आणि आपले कर्म जमीन आसमानचा फरक. तुम्ही किती जगलात ते महत्त्वाचं नाही. तसं हाऊ यू हॅव डन परमार्थ इज नॉट सो मच इम्पॉर्टंट. तुम्ही परमार्थ कसं करता ते महत्त्वाचं नाही. विच लेवल यू अचीव फ्रॉम दॅट परमार्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट. नुसती माळ घातली आणि इकडे तिकडे जमणार नाही देवा. ते अनादिकालचं नाम आपल्या भाग्यामध्ये आलं पाहिजे. आणि त्या नामाचा जसं गाई म्हशी रवंत करतात तसं आपण जागृती स्वप्न सुषुप्ती 3 अवस्थामध्ये भजन केलं पाहिजे. आणि भजन केलं तर मग तुम्हाला ही ज्वलंत अनुभूती मिळेल. अरे मुख लेना कंठ लेना जीवास म्हणायला राम हम बैठे आराम हमारा भजन करे आत्माराम. अजपा जपने उलट प्राणाचा मौली ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्याला अजपाजप असं म्हणतात. जो 3 अवस्थामध्ये 21,600 वेळा जप होतो 24 तासामध्ये. सततम कीर्तन तुम्हा तंतस्य दृढव्रता. आणि तो आपला सगळ्यांचा होतोय बरं का. आणि त्याचंच आपल्याला ज्ञान नाही आणि त्याच्यामुळं आपण गडबडतोय. आलं लक्षात. साधू संत सांगतात की तो जप ज्या ठिकाणी होतोय त्या ठिकाणी आपलं ध्यान असलं पाहिजे. आणि ते सांगतात की आयुष्यभर तुम्ही उभे राहिले देवळाच्या द्वारामध्ये चालणार नाही. देवाच्या द्वारामध्ये एक क्षणभर जरी उभे राहिले तिने 4 मुक्ती साधिल्या. देवाचे द्वारी उभा क्षण भरी. याचा अर्थ आपण देवाच्या द्वारात नाही देवळाच्या द्वारात राहतो. मग देवाचं द्वार कुठलं. जावे त्याच्या वंशात तेव्हाच कळे. आलं लक्षात.
पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे तशा वंशात मीराबाई सांगते पाणी मोही मीन प्यासी मोही सुनसुनावं तशी आत्मज्ञान विना नर भटकते कहा मथुरावर का कशी देवाचा द्वार जोपर्यंत आम्ही श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठानी कृपाळू महात्म्याच्या शरणागती पत्करत नाही तोपर्यंत नाना शास्त्र पठेम लोकम नाना दैवत पूजनम आत्मज्ञाना विनापार्थ सर्व कर्म निरर्थकम विठाल तेने मुक्ती चारीसा दिले या चार मुक्ती आहेत बरं का सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता आलं लक्षात म्हणून नारी नारी मत को यारो नार रतन की खान जिस नारी ने जन्म दिया है भीष्म बड़ी हनुमान जशी मती अरे जर राष्ट्रमाता जिजाऊंनी जर ठरवलं नसतं तर छत्रपतींना ते कार्य करताच आलं नसतं आलं लक्षात हे सर्व जिजाऊंचा संदेश सांगा जरा नंतर विठ्ठल विठ्ठल म्हणून जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उद्धरी आपल्या उदरी भक्त प्रल्हादासारखा हिरा जन्माला यावा म्हणून त्या कयादुमतेनं त्या हिरण्यकश्यपूकडनं अखंड रात्रभर नारायणाचं यांनी भजन केलं ना मगाशी ते नारायण 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 वधवून घेतलं आणि त्याचा परिणाम असा झाला भक्त प्रल्हादासारखा महात्मा जन्माला आला भाग्यवंतांनो तसं आपल्या मुखामध्ये मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी आणि म्हणून ते सांगतात की यमाजीचं दूत आले आणि त्या राघोला घेऊन गेले अभंगाच्या तिसऱ्या चरणात यमराजाचे दूत आले यमाजीचे दूत आले राघू घेऊन या गेले आता हे यमाजीचे दूत कुठले ज्या वेळेला समुद्र मंथन झालं कौरव पांडव त्यावेळेला त्या समुद्रातून किती रत्न निघाले 14 रत्न निघाली आणि ती 14 रत्न निघाली त्याच्यामध्ये एक रत्न आहे धन्वंतरी धन्वंतरी म्हणजे औषध आलं लक्षात त्या औषधांचा स्वीकार केला अश्विनी कुमारांनी आणि ते देवांचे डॉक्टर झाले देवांचे वैद्य पण औषधांबरोबर रोग पण निघाले त्या रोगांचा स्वीकार कोणी करत नाही आणि मग भगवंताने यमराजाला बोलावलं म्हणे या रोगांचा स्वीकार तुम्ही करा म्हणे मी काय करू रोगांचा स्वीकार करून करा मी सांगतोय तेवढा ऐका हे रोगांचा स्वीकार तुम्ही करा आणि तुमचे दूध बनवा यांना आणि या मृत्यू लोकावर आपल्याला मुकुटमणी म्हणजे दबाव ठेवायचा असेल तर ज्याला ज्याला भरला असेल एक वेळ भरली असेल त्याच्याकडे जा त्या दूताला पाठवा त्या डिपार्टमेंटच्या दूताला आणि त्याला घेऊन या मग आपण बोलतो काय नाही ठेच लागली आणि झालं पुंडलिक
ताप आला आणि गेली, सर्दी झाल्याने गेली, थोडंसं एखाद्या दिवशी काहीतरी काय अटॅक आला बघा महाराजांचं, अटॅक आला आणि गेले. म्हणजे नाना प्रकारचे 108 औषधे आणि 108 व्याधी निघाल्या. अलग लक्षात. आणि त्या 108 व्याधी औषधींचा स्वीकार अश्विनी कुमार यांनी केला आणि 108 रोगांचा स्वीकार यमाजीने केले आणि त्यांना दूध बनवले आणि त्या मृत्यूलोकावर मुकुटमणी ठेवले आणि तसे ते यमाजीचे दूत आले आणि जो या पंचतत्वाच्या देहामध्ये जो राघव होता, जे आत्मतत्व होतं, ते जीवात्मा होता. एक अभंग फार भारी हो नाथ महाराजांचा. तुमचे तुझ गुज बोले त्यात आमची काय गेली, वरच्या आळीला नवल देखिले एका पुरुषाने कुत्रे खादले. नवल मोठे जाना कानोबा नवल मोठे जाना. ओस गावचा एक मारुती त्याचा बाप चोऱ्या करे दिवस राती. त्याशी 55 सांगते गावच्या कुलकर्ण्याची फजिती. नवल मोठी जाना कानोबा नवल मोठी जाना. पुढे येतो. सांगायचं तात्पर्य काय, एका पुरुषाने कुत्रे खाल्ले म्हणजे ते कुत्रं नाही बरे का, द्वेष आणि मत्सराचं कुत्र. आपण आपल्यापेक्षा प्रतिस्पर्धी असेल त्याचा द्वेष करायला सुरुवात करतो, त्या द्वेषाला कुत्र म्हटलेले आहे. द्वेषाचा जसं विश्वामित्राने मी वशिष्ठाचा द्वेष करायचे आणि एका पुरुषाने म्हणजे विश्वामित्राने ते द्वेषाचं आणि मत्सराचं कुत्र खाल्लं. ओसगावचा एक मारुती म्हणजे ओसगाव ते ओसगाव नाही, हे देह कायापूर नगर. आणि या कायापूर नगरामध्ये या गावामध्ये आल्यानंतर जो त्या प्रभूचं भजन करत नाही ते ओसगाव ही संज्ञा आहे. आणि तिथला मारुती, मारुतीचे स्वरूप कसं आहे, चपळांग पाहता मोठी महाविद्यालय चपळ, तसं या देहामध्ये चपळ जर असेल तर ते म्हणजे मन. म्हणजे या गावचा मन, ओसगावचा मारुती, त्याचा बाप चोऱ्या करीत बसले. आता मनाचा बाप कोण, श्वासोच्छवास. तो प्राण आयुष्यभर चोरी करतो दिवस रात्री. ती कशाची चोरी करतो, आयुष्याची चोरी करतो बरं का, आयुष्याची चोरी. आणि त्याशी 55 संगती म्हणजे 55 प्रकारचे मुख्य रोग सांगितलेले ते सांगते. आणि मग गावच्या कुलकर्ण्याची म्हणजे कुलकर्णी कोण, हा जो जीवात्मा आहे त्याची फजिती. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आपल्याला याच्यावर सगळं मात करायची असेल तर आपण सगळ्यांनी चांगला विचार केला पाहिजे. तुकाराम महाराज एका अभंगात सांगतात की प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. करावा पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार क्षणोक्षणी हाची करावा विचार, तया पार भवसिंधू. हा भवसागर उल्लंघन करायचा असेल प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे. पण त्याच्यासाठी आम्हाला सावध व्हावं लागेल नाही का. ना आपले हे समर्थ सांगतात, सावध सावधान वाचेवदी नारायण. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन मग तो कैचा सावधान. साधू संतांनी आपले डोळे उघडले पण आम्ही डोळे मिटून ठेवले, त्याच्यामुळे नाविलाज आहे. असो बरे. सावध कधी व्हायचं, मेल्यानंतर का मरणा अगोदर. मरणाआधी सावध व्हावे, मरणाआधी सावध व्हावे.
साधून घ्यावे आपुले साधून द्यावे जन्म घालून वाया जन्म घालून वाया नामदेवराय सांगतात बरं का, ज्यांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग परमात्मा नाचायचे, बेभान होऊन नाचायचे, ते नामदेवराय सांग मरणा आधी सावध व्हावे, आपले स्वहित साधून घ्यावे, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया, नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्मामध्ये उत्तम. या 84 लक्ष योनी आहेत ना, या सगळ्यामध्ये उत्तमात उत्तम योनी तो म्हणजे मनुष्य जन्म. आणि या मनुष्य जन्मामध्ये येऊन आपण आपलं हित साधणं म्हणजे काय, भरपूर पैसा अडका, जमीन जुबला, गाड्या घोड्या माड्या मिळवणं, याला हित बोलतात का? संत सांगतात हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. आता कुठल्या देवाचं चिंतन करायचं? ज्याचं चिंतन करायचं तो देवच आपल्याला माहिती नाही. आम्हाला वाटतं महादेवाचं चिंतन सोमवारी करतो आम्ही, मंगळवारी आई जगदंबा मातेचं करतो, बुधवारी विठू माझा लेकुरवाळा, गुरुवारी दिगंबरा दिगंबरा, शुक्रवारी जय जय संतोषी माता, शनिवारी शरण शरण हनुमंता, आणि रविवारी काळी पिशवी नाही का, मल्हारीची वारी माझी. तेव्हा मग एवढेच देव झाले का? वार बदली झाला का देव? पण या सर्व देवांचा जो देव आहे तो तुमच्या हृदयामध्ये. ज्ञानेश्वर महाराज सांगतात हे ज्वा देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी, निज देवाने नसी मुळी कोण, देवा नाही रूप देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठी काही, ज्ञान देव म्हणे देव आहे देव आहे देव आहे देव हृदया मंदिरी शोधून पाहे, हृदय मन शोधून पाहे, हृदया मंदिरी शोधून पाहे, हृदय मन शोधून पाहे. देव जनाबाई सांगते देव आहे कुठं शोध, हृदय मंदिरे शोधून पाहे, बंगला खूप बनावे अंधार नारायण से. आपण आपल्या जवळचा देव विसरतो आणि देवाला शोधायला काशी गया मथुरा आळंदी पंढरपूर देऊ 4 धाम कशाला देव देव करायला? अरे देव तुझ्या जवळ आहे. नाभी मृगाचे कस्तुरी मृग हिंडे वनांतरी तशी आमची गती झालेली आहे. तेव्हा योग्य श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू महात्म्याला शरण जाऊन तुझ्या जवळचा देव शोध, पण तो महात्मा असला पाहिजे. तुकोबाऱ्या सांगत माझ्या भाग्यामध्ये महात्मा आला आणि मला खऱ्या देवाचं दर्शन घडलं. सद्गुरु नायके कृपा पूर्ण केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके कृपा पूर्ण केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. निज वस्तु दाविली माझी मद, निज वस्तु दाविली माझी मद, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. नामदेव महाराज सांगतात सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दावेली माझी मद, माझे सुखमद दावेले डोळा दिदली प्रेमकळा ज्ञानमुद्रा. सर्व संतांचा अनुभव एकच आहे. तुकोबाऱ्याने विचार तुकोबाऱ्या सांगतात बाबाजी चैतन्यांनी
माझ्यामध्ये एक आमूलाग्र बदल केला. धन्य धन्य सद्गुरुराव, धन्य धन्य सद्गुरुराव. माझ्या देही दाविला देव, दाविला देव. माझ्या देहाचे देऊळ केले, माझ्या देहाचे देऊळ केले. आत्मलिंग आत्मस्थापिले, आत्मस्थापिले. निर्गुणाच्या वळल्या वाती, निर्गुणाच्या वळल्या वाती. धन्य धन्य मुक्ताबाई तुका म्हणे माझी आई. असो, बरोबर आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आलं लक्षात. धन्य धन्य सद्गुरुराव, माझ्या देही दाविला देव, माझ्या देहाचे देऊळ केली. आत्मलिंग आत्मस्थापिली. निर्गुणाच्या वळल्या वाती, सत्वगुणाच्या लाविल्या ज्योती. पंचप्राणाच्या आरती मुक्ताबाई ओवाळती. धन्य धन्य मुक्ताबाई तुका म्हणे माझी आई. भाग्यवंतांनो, आपल्याला अनमोल मनुष्य जन्म मिळालेला आहे. आणि या जन्मामध्ये आपण जर आपल्या भाग्यामध्ये गुरु बिना कोण बतावे बाट, बडा बिकट यम घाट. आपल्याला जर आपल्याला उद्धार करायचा असेल, आपुली आपण करा सोडून. यू आर एन आर्किटेक्ट ऑफ युअर ओन लाईफ. तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात. माणूस म्हणून जन्माला आला ना, आपला उद्धार झाला पाहिजे. कारण पुन्हा हा मागुता हाची जन्म पावशी, भोगिले सुखदुःख जाणसी. हे तो न गडे रे सयाशी, का अंध होशी जाण. माणूस जन्म म्हणजे आपल्याला गोल्डन चान्स मिळालाय बरं का. आणि हा गोल्डन चान्स पुन्हा पुन्हा मिळत नाही. एकदा आपल्या हातून निसटला, गेला गेला हा नरदेह, मग कैचा भगवंत. याच देही ओळखी करा आत्माराम. नाथबाबा सांगतात. तर साधू संतांचा दिव्य संदेश पाळण्यासाठी आपलं कर्तव्य काय, आपण कोण आहोत, कुठून आलोय, शेवटी कुठे जायचं आहे, याचा न्याय निवाडा करा. झालं तुमचं सार्थक. जा. आणि त्यासाठी ज्या या भगवंताच्या कृपेने आपली सेवा घडली, एक वेळ मोठ्या प्रेमाने भजन करूया. विठोबा महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे रागू गेला. तुका
म्हणे रागू गेला तुका म्हणे रागू गेला तुका म्हणे रागू गेला तुका म्हणे रागू गेला तुका म्हणे रागू गेला तुका म्हणे रागू हार घेऊन या हार घेऊन या हार
बोल बोल तो मंजुळवा टाळ काही इंटिमेशन देते तुका म्हणी राघू गेला पिंजरा मातीत दडपिला. एकदा का या पंचतत्वाच्या देहामधून स्थूल देहामधून ते चैतन्य निघून गेलं का निघून गेला वारा खाली राहिला पसारा. 2 तासाच्या आतमध्ये याची जागा बदली होती आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात ऐक मानवा भाई या संसाराच्या पायी अरे नरासारखा नर जन्म हा नरासारखा नर जन्म हा पुन्हा मिळायचा नाही. नरासारखा नर जन्म हा पुन्हा मिळायचा नाही. पुन्हा मिळायचा पुन्हा मिळायचा नाही. तू म्हणशील बायका पोरं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात ऐक मानवा भाई या संसाराच्या पायी नरासारखा नरजन्म हा पुन्हा मिळायचा नाही. तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार मेल्यापाठी तुझेच घर गावाच्या बाहेर. तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका मेल्यापाठी तुझ्याबरोबर मातीचा एक मटका. तुकड्या म्हणे घोड्या हत्ती या सगळ्याची होईल माती. रावण मेला लंक जळाली तशीच होईल गती. धन मिळून कोट्यान कोटी सवेने लंगोटी. आणि त्यासाठी घे 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 रे हरिनाम घे रे माया सारी सोडून दे रे. घे 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 रे हरिनाम घे रे माया सारी सोडून दे रे. घे 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 रे हरिनाम घे रे माया सारी सोडून दे रे.
घे हरिनाम घे माया सारी सोडून. म्हणजे सर्वस्वाचा त्याग कर असं नाही बघा त्याचा अर्थ. असोनी संसारी जीवा वेगू करी अनाश्रिता कर्मफलम कार्यकर्म करोती असं संन्यासीच योगीचा न निरीग्न चाकऱ्या. भगवंत सांगतात प्रारब्ध योगानं तुमच्या वाट्याला जे कर्म आले ते जरूर करा, पण कर्म करून निष्कर्म स्थिती बांधता येईल ते जर तुम्ही मिळवलं तर बरोबर. हे मदची सव झाली परी म्यान ऐकेली ऐशी जयाने जाणीतली तो सुटला गा. भाग्यवंतांनो चांगलं चोखपणे आपण नोकरी धंदा व्यापार बिंदास करायचा, पण दुसऱ्याचं काय गळा कापून आणि आपलं स्वार्थ ते चुकीचं आहे. जोडून या धना उत्तम व्यवहार आहे. कारण धर्म अर्थ कामने 4 पुरुषार्था मध्ये अर्थसुद्धा एक पुरुषार्थ आहे, जरूर कमवायचं, पण ते उदास विचारी विजय कुठेतरी धर्म कार्याला लागलं पाहिजे असा विचार करायचा. भाग्यवंतांनो एकदा एका डोंगराला आग लागली आणि आग लागली सगळी धावाधाव झाली पळापळ काही गाड्या आल्या, पण एक चिमणी होती. ती चिमणी जायची समुद्रातून एक चोजवर पाणी आणायचा आणि त्या आगीवर होतायची. अशा बऱ्याच फेऱ्यामध्ये एका कावळ्याने पाहिलं अगं चिमणी काय करते म्हणे आग विझवायचा प्रयत्न करते. म्हणे तुझी चोच केवढी आणि आग किती मोठी, किती चोची पाणी टाकले म्हणजे आग विझल. तिने सुंदर उत्तर दिलेले आहे. म्हणजे कावळे दादा तू सांगतोस ते बरोबर आहे, पण ज्या वेळेला याचं कधीतरी सर्वेक्षण होईल त्यावेळेला 2 याद्या निघतील. एक आग लावणाऱ्यांची यादी आणि 2 आग विझवणाऱ्यांची यादी. त्यावेळेला निर्विवादपणे माझं नाव येईल ती आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये. तसं आपल्याला हा मनुष्य जन्म मिळाला ना, धर्माचं कार्य जिथं चाललं असेल त्या धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम असो. ज्या संतांच्या कृपेने सेवा घडली एक वेळ मोठ्या प्रेमानं भजन करूया. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 मावळे ज्ञानेश्वर माऊली आपल्यातून जे निघून गेलेले आहेत, दीर्घ प्रतिकार केला त्या काळासोबत, पण पाहतो उंदीर ने तसे बोका तैसा काळ लोकाने तसे. पण शेवटी काळाने झडप घातली आणि आपल्यातून हिरावून नेलेला राकेश याला पुढचा मार्ग कुठला तर योग्य सद्गती प्राप्त व्हावी आणि त्यासाठी रोजचे कार्यक्रम बरं का, आध्यात्मिक कार्यक्रम. आणि आजचं हे कीर्तन शेवटचं उत्तरात म्हणजे उत्तरक्रियेनिमित्तानं हे कीर्तन आणि जे काय पुण्यसाठा झाला असेल तो राकेशच्या खात्यामध्ये जमा हो आणि तो देह माध्यमातून जरी गेला तरी आत्मा माध्यमातून इथंच आहे बरं का. वस्तुस्थिती गेले दिगंबर ऐश्वर्य राहिल्या ते कीर्ती जगामध्ये असो, पुढचा मार्ग त्याला मोकळा हो अशी मी प्रभूजवळ प्रार्थना करतो आणि झालेले सेवा प्रभूचे चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल ज्ञानेश्वर
आरती घ्या जरा. आरती घ्या. आधा उधारी से नवाजुतो नाही